ठीक आहे. नाव काय तुमचं? मयूर देशमुख. गाव कोणतं? खुडबाव तालुका दौंड. इथल्या ट्रीटमेंटची माहिती कोणी दिली होती तुम्हाला? आमचे पुरंदर बँकेतले साहेब चितोळे साहेब म्हणून त्यांनी दिली होती. एका ट्रीटमेंटला आलेलं तुम्ही 2 तारखेला, म्हणजे 8 दिवसापूर्वी आलेला बरोबर? हो. मानेचा प्रॉब्लेम होता तुम्हाला, काय काय त्रास होता वगैरे, एक्सरे रिपोर्ट MRI रिपोर्ट केले ते सगळे तुम्ही? हो, माझा उजवा हात पूर्णपणे उचलत नव्हता ना. मला खाली बसून मांडीवर जेवण करता येत नव्हतं. खुर्चीवर बसून जेवण करावं लागायचं. हात प्रचंड दुखायचा. ड्रायव्हिंग वगैरे काहीच करता येत नव्हती आणि टॉयलेटला वगैरे सुद्धा बसता येत नव्हतं. कमोड बातवर बसावं लागायचं. इंडियन टॉयलेटवर बसताच येत नव्हतं. बस मांडी घालून कसला ना हा हात याच्यावरती उचलला जात नव्हता. पण मी जेव्हा तुमच्याकडे आलो आणि तुमच्याकडे याची मनस्थितीच नव्हती. वडिलांनी मला बळजबरी बनून इथपर्यंत आणलं. चालू होतं तुमच्या? माझ्यावर 1 महिना झाला मी हॉस्पिटलाइजच्या गोळ्या खातो कंटिन्युअस, आणि तरीही मला त्याने काही फरक पडला नाही सर. तुम्हाला मग त्यानंतर काय डॉक्टरांनी सांगितलं? MRI केल्यानंतर काय सांगितलं? त्यांनी काय सांगितलं की आज तारीख 1 तारखेला मी MRI केला. तर MRI मध्ये ते म्हटले की तुमची डिस्क सरकली आणि राईट साईडची नस दबली गेली. त्यामुळे तुमचा उजवा हात उचलला जात नाही. तुम्ही एक 8 दिवस पहा, नाही तर मग आम्ही तुमच्या 11 तारखेला ऑपरेशन ठेवू. ऑपरेशनच्या वेळेस इथे गळ्याची इथे पाडणार बोलले आणि एक कॅमेरा टाकणार, त्यातने ती डिस्क काढून टाकून प्लॅटिनियमची डिस्क टाकून तुमचं ऑपरेशन करणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मी बराचसाच कसला गेलो. त्यामुळे मला कुठेही जायची इच्छा नव्हती. पण वडिलांना चितोळे साहेबांनी सांगितलं की इकडे या. त्यावेळेस मी आलो इथे. पण एक ट्रीटमेंट नंतर तुम्हाला मला असा अनुभव आला की मी आलो आणि त्यानंतर मी जातानीच लगेच म्हणजे इथून बाहेर पडलो आणि कसब्याच्या चौकात जातानीच मला थोडा रिझल्ट जाणवायला लागला. मी 8 दिवस आणि आज असं माझी आहे की माझा 70% माझा पेन कमी झालेला आहे. माझा हात पूर्णपणे वरपर्यंत उचलतो आणि मी स्वतः ड्रायव्हिंग करून इथपर्यंत आलोय कार चालवत. त्यामुळे मला खूप म्हणजे हे वाटतंय की जे मला ऑपरेशनची आणि सर्जरीची त्यांनी सल्ला दिलता त्याच्यापासून माझा खूप मोठा बचाव झाला आणि मी आदू होण्यापासून वाचलो तुमच्यापर्यंत आले. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.